निफाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये 11 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एका अज्ञात इसमानं एका महिलेला पाणी मागितल्याचा बनाव करून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मण्यांची पोत बळजबरीनं हिसकावून नेल्याची घटना घडली आहे। चेन स्नॅचिंग करून हे चोर मोटारसायकलवर बसून पळून गेला। दरम्यान या प्रकरणी निफाड पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि पथकानं आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या सूचनांच्या अनुषंगानं अनेक पथकं रवाना करण्यात आली। निफाड शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून संशयास्पद अज्ञात आरोपीचे फुटेज मिळवून रेकॉर्डवरील आरोपितांसोबत हे फुटेज दिसणाऱ्या मिळत्या जुळत्या आरोपींशी ओळख पटवून गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी नामे सचिन सुदाम ढेपले, राहणार नांदुर्दी रोड, निफाड शिवार, तालुका निफाड याला शिताफीनं ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। दरम्यान यावेळी गुन्ह्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या आरोपीनं वापरलेले कपडे, जबरी चोरी केलेली सोन्याचा मुद्देमाल आणि गुन्हा करतेवेळी वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे। हा गुन्हा 5 तासांच्या आत पोलिसांनी उघडकीस आणल्यानं पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।